आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तर आणखीन एका नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आणि व्हिडिओला पण मी सकाळ सकाळ सुरुवात केली। तर आमच्या गावची यात्रा आहे ना, तर आम्ही सकाळ सकाळ निघलो होतो देवदर्शनासाठी गावाकडे आणि मुलं सकाळी पहाटे 5 वाजताच गेले। तर तिथं कावडी येत असतात ना, तर त्यांना कावडी पाहायला छान वाटतं, तर ते पहाटेच गेलेत। फौजी साहेबांनी राहिलो होतं आता, कारण नैवेद्य वगैरे बनवून घ्यायचे असतात ना, तर नैवेद्य सगळं बनवून घेतले, सगळी तयारी झाली आणि निघलो होतो आम्ही। चला हा ना, एकदम भारी दिसते, चल मस्त एकदम। तर ताईंनो हा व्हिडिओ आहे परवाचा, म्हणजे आमच्या गावची जत्रा होती ना त्या दिवशीचा। आणि 2 दिवस तुम्ही सगळ्यांनी खूप वाट पाहिली असेल व्हिडिओची, पण सॉरी ताईंनो 2 दिवस काही मला व्हिडिओ टाकायला जमलंच नाही, कारण परवा जत्रा होती। जत्रा दिवशी खूप घाई गडबड असती, त्यामुळे मी व्हिडिओ एडिट करू शकले नाही 2 दिवस। आणि आज आहे रामनवमी, तर तुम्हाला सर्वांना रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर घरी माझं सगळं आवरल्यानंतर मी नैवेद्याचं ताट भरलं, त्यानंतर आम्ही निघलो। इथं वेशीमध्ये थांबलो केडगावमध्ये, तर इथं हारफुल छान मिळतं ना। आमच्या इथं केडगावमध्ये इथं शनिदेवांचं शिळा आहे ना, तर शनिदेवाला सागर इथंच येत असतो बरं का दर्शनासाठी दर शनिवारी। आणि हे फौजी साहेबांनी हार घेतला, फुलं घेतले, तिथून आम्ही निघलो आणि आलो डायरेक्ट घरी। तर हे गावचं घर मी 1-2 व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। पहिलं ताई मावशी आहेत ना सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीमध्ये, त्यांना आपलं घर आहे माहिती आहे, पण ज्या नवीन ताई ॲड झालेल्या आहेत ना, तर त्यांनी नसन पाहिलं आपलं हे घर। तर ह्या पत्र्याच्या घरातच मी पहिलं राहायचे। तर आमच्या गावचा देव आहे ना भैरवनाथ, तर त्यांची यात्रा ही गोडाचीच असते, त्यामुळं असा नैवेद्य घ्यावा लागतो। पुरीचा नैवेद्य, त्यानंतर 1.25 किलो गूळ, 1.25 किलो पेढे, तर असं मी आणलं होतं तिकडून येतानाच, आणि हारफुल पण आणलं होतं। तर आमच्या भैरवनाथांची यात्रा आहे ना गोडाची असते, पण कोणाचं नवस वगैरे असं ना, ते त्यांना फेडायचं असेल ना, तर मग ते असं तिखटाची जत्रा पण करतात कोणी कोणी। मात्र देवाला नैवेद्य हा गोडाचाच असतो, त्यामुळे कोणी पुरणपोळी घेतं, कोणी असं पुऱ्या करतं। आणि हे फौजी साहेबांचे भाऊ आहेत आमचे भाऊजी, तर मला त्यांनी गुळ फोडून दिला आणि असं ताट भरून देत होते। ठेवते आता घ्यायला त्याच्यातले झाले गजरा लाव। तर गावाकडे असं गजरे वगैरे काही मिळत नाही ना, तर आम्ही वेशीमध्ये थांबलो होतो हारफुल घ्यायला। तर तिथूनच मी 4 गजरे घेतले होते, जाऊबाईला 2 आणि शेजारची ही ताई आहे ना, तर तिला 2 गजरे। तर मग त्यांना असं गजरे लावले आम्ही आणि निघलो मग दर्शनासाठी। तर आमच्या गावामध्ये हे भैरवनाथांचं मंदिर आहे ना वेशीमध्ये, तर ह्याच देवाची यात्रा असते आज। तर सकाळ सकाळ सागर, आकाश आणि राजू आले होते ना पहाटच, तर त्यांनीच सकाळ सकाळी शूट घेतलं होतं, म्हणूनच एवढं निवांत दिसतंय। नाही तर मग थोडंसं 7-7:30 वाजले ना, तर इतकी गर्दी असती ना, म्हणजे दर्शन सुद्धा घेता येत नाही, एवढी गर्दी असती जत्रेच्या दिवशी। सागर, आकाश, राजू लवकर आले होते ना, तर त्यांचं दर्शन झालं होतं, पण तरी पण आम्ही त्यांना पुन्हा चालवलं आता आमच्या बरोबर, कारण असं संगमंग असलं ना दर्शनासाठी छान वाटतं। तर शेजारचे भाऊ पण होते आणि त्यांच्याबरोबर फौजी साहेब पण होते आणि पोरांना पण चालवलं आम्ही। तर फौजी साहेब गेले आतमध्ये भैरवनाथांना हार घालायला, कारण आतमध्ये लेडीजला अलाउड नाहीये। भैरवनाथांना फक्त जेंट्स लोकच हारफुल घालतात, त्यांची सेवा करतात। लेडीज फक्त बाहेरूनच दर्शन घेतात। तर आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं मंदिरामध्ये प्रसाद वाटला आणि निघलो मग दुसऱ्या देवाला दर्शनासाठी। तर गावाकडे कसं असतं, गावामधले जेवढे मंदिर आहेत, जेवढे देव आहेत ना, सगळ्या देवांचं दर्शन घ्यावं लागतं। तर असं जत्रेला गेलो ना आम्ही गावाकडे दर्शनासाठी, तर भरपूर लोकांच्या खूप दिवसानंतर गाठीभेटी पण होत्यात, तर खूप छान वाटतं।
गावातल्या सगळ्या देवांचं दर्शन घ्यावं लागतं ना, तर जवळजवळ मंदिरं नाही आहेत, थोडे थोडे लांब आहेत ना असे. तर 1.5-2 तास लागले होते आम्हाला दर्शनासाठी. खूप थकलो होतो. तर दर्शन झालं आमचं सगळ्या देवांचं. आम्ही आलो घरी आणि थोडंसं निवांत बसावं म्हणलं. तर किरणची मांजर आहे बघा ही. मांजर दाखवा. मांजर हे बघा मांजर चालवली. तर आमचं दर्शन झालं सगळ्या देवांचं. घरी आलो, आमचे जेवण झाले आणि निघलो आम्ही केडगावला. तर किरणची मम्मी 2 दिवस राहणार होतं ना केडगावला. तर त्यांची मांजर घरामध्येच राहते, अशी बाहेर जात नाही ना, त्याच्यामुळे तिला पण घेतलं मग केडगावला. तर आमची भैरवनाथांची यात्रा आहे ना ती गोडाची असते, त्याच्यामुळे यात्रा म्हणतात. पण घरी गेल्यानंतर जत्रा करावं लागते. जत्रा म्हणजे आपण नाही म्हणत का थोडे माणसं एकत्र घोळका आला की त्याला आपण जत्रा म्हणतो. तर तसंच आहे, आपली गावची जी जत्रा असते ना त्या जत्रेला सगळे पाहुणेरावळे आपण बोलवतो, म्हणून त्याला जत्रा म्हणतो आपण. तर कसं आहे ना, आजकाल सगळ्यांच्या लाईफमध्ये खूप धावपळीचं जीवन आहे ना. सगळ्यांच्या लाईफमध्ये जिथे आपले सगळे बिझी असतात, कोणाला जायला यायला वेळ नसतोय. आणि असं जत्रा ठेवली ना, जत्रेच्या बहाण्याने का होईना आपण त्यांना बोलवतो आणि येणं जाणं होतं. आणि येणं जाणं झालं की मग नातेसंबंध थोडेसे घट्ट झाले जातात. त्यामुळं असं आम्ही देवदर्शनावरून आल्यानंतर जत्रा ठेवतो. पाहुणेरावळे संध्याकाळी येतात. तर भाजी बनवायची होती ना, तर फौजीसाहेब बोलले एवढी मोठी भाजी बनवायची, भाकरी पण टाकायच्या असतात, सगळं आवरायचं, तुझ्याच्याने काही शक्य होणार नाही, मी आचारी लावतो भाजी बनवायला. पण ह्या ताई आहेत ना, ताईंचे भाऊ गणूभाऊ खूप छान भाजी बनवतात ते बोलले. आमच्या इथं जत्रेची भाजी तेच बनवतात बोलल्या. तर आचारी नका लावू, तोच भाजी बनवन. तर मग ताई आणि मी गणूभाऊला भाजी बनवण्यासाठी हे वाटण भाजून वाटून देत होतो. तर इतकी छान भाजी झाली होती ना, सगळे पाहुणे बोलत होते, खूप छान टेस्ट झाली होती. सगळे भरभरून तारीफ करत होते त्या भाजीची. तर मोठं पातेलभर भाजी केली होती गणूभाऊनी, पण ती भाजी एकदम परफेक्ट सगळ्यांना पुरली. 100-1 माणसं आले होते. तर पुढं मी थोडंसं दाखवलेलंच आहे किती माणसं होते, काय होतं. पण जास्त काही शूट घ्यायला जमलं नाही, कारण एवढे पाहुणेरावळे होते ना, अजिबात वेळच नव्हता शूट घ्यायला. खूप घाई गडबड गोंधळ होता. धने वाटले होते ना काय त्यांनी. तिकडे बाया माणसाला बोल. पहिलं टाकलेलं असेल ना तुम्ही, जरा कमी जरा, कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं. नाही ना, पहिले किती टाकलं होतं, 1 पिशी असं आहे का? तर आज फौजी साहेब पण थोड्या वेळासाठी आचारी झाले होते. तर फौजी साहेबांशेजारी जो उभा आहे ना तो गणूभाऊ, तर तोच भाजी बनवत होता. आणि 1 तारखेला माझा बर्थडे होता ना, तर मी असं स्टेटस वगैरे काहीच ठेवत नाही, कधी फौजी साहेब ठेवत नाही, कधी मुलं नाही, आम्हाला सवयच नाही असं स्टेटस वगैरे ठेवायची ना.
तर ताईंनी व्हिडिओ पाहिला ना माझा बर्थडेचा, तर ताई बोलले तुम्ही स्टेटस नाही ठेवलं, मला माहितीच नाही तुमचा बर्थडे, सांगितलं नाही. सुवर्णाताईंना असं लेट माहिती झालं ना, तर त्यांना जत्रेला यायचंच होतं ना, मग येताना त्या केक घेऊन आल्या. आम्ही केक कट केला, नणंदबाईंनी जाऊबाईंनी मला केक खाऊ घातला. थोडंसं फोटोशूट झालं टेरेसवरती, कारण टेरेसवरतीच भाकरी टाकीत होते ना जाऊबाई नणंदबाईं त्या. आणि संध्याकाळी फौजी साहेबांचे मित्रमंडळीन ते सगळे आले होते, तर त्यांचं पण असं जेवण वगैरे झाल्यानंतर फोटोशूट झालं. तर थोडंसं शूट घेतलं होतं असं. तर जत्रा म्हणलं ना असं पाहुणेरावळे असतात ना, त्यामुळं असं शूट घ्यायला काही जमलंच नाही, कोणाच्या लक्षातच नाही, त्याच्यामुळं काही जास्त शूट घेतलंच नाही. 100 पाहुणेरावळे होते, त्याच्यामुळे थोडीशी घाई गडबडच होती. तर माझा जावेचा मुलगा आहे ना किरण, माझा पुतण्या, तर पाठीमागं त्यांनी कॅमेरा घेतलेला आहे ना व्हिडिओ शूटसाठी, फोटोशूटसाठी. तर त्याच्या मित्रांनी त्यांनी आज जत्रेच्या दिवशी ना इतकं छान शूट घेतलंय ना ड्रोन शॉट घेतलेत सगळे. तर सगळं गाव दिसते त्याच्यामध्ये. तसं आपण नॉर्मली शूट घेतो ना कॅमेऱ्यानी, मोबाईलनी, तर एवढं म्हणजे काही दिसत नाही, पण असं ड्रोन शॉट वेगळाच दिसतो. सगळं गाव दिसतं, गावातले रोड दिसतात, गावातले घरं, झाडी झुडी, मंदिरं, सगळं दिसतं. तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटतंय. तर गावची यात्रा होती ना, त्यामुळं मंदिराच्या कळसावरती हा झेंडा लावतात ना, झेंडा बदलवत होते मुलं. तर पुढं मी ह्या क्लिपा लावून देते आता. किरणनी ज्या शूट घेतल्या होत्या ना त्या. तर किरणनी ड्रोननी शूट घेतल्यामुळं आमचं भोयरे पठार गाव तुम्हाला आज मस्त सगळं पाहायला मिळतंय, कारण सगळीकडून तुम्ही बघू शकता डोंगर आहेत आणि मध्येच आमचं गाव वसलेलं आहे ना, त्यामुळेच मला वाटतं बहुतेक आमच्या गावाला भोयरे पठार नाव असं पडलेलं असावं. तर हे पहा पूर्ण गाव दिसतंय ड्रोननी. तर आमच्या गावामधलं हे भैरवनाथांचं मंदिर आहे ना, सगळ्यात उंच मंदिर आहे आणि त्याचा कळस पण खूप उंच आहे. तर वेशीजवळच हे मंदिर आहे आमच्या गावामध्ये. आणि मंदिराच्या समोर जे दिसतंय ना, तर ते सभा मंडप आहे मोठा. तर तिथंच म्हणजे लग्न कार्य होतात गावातले सगळे. आणि म्हणजे असं सभा वगैरे भरायच्या असल्यावर तिथंच खूप मोठा सभा मंडप बांधलेला आहे. तर असं आमचं गाव दिसतंय. आता तरी उन्हाळा चालू आहे ना, त्याच्यामुळे जास्त काही हिरवळ नाहीये, तरी पण झाडांनी जरा छान वाटतंय. तर यात्रेच्या दिवशी कावडी येतात. कावडी म्हणजे गावाकडे ज्या ताई मावशी राहतात ना, तर त्यांना माहिती असेल कावडी म्हणजे काय. तर यात्रेच्या 4-5 दिवस आधी गावातले मुलं जातात पैठणला आणि पैठणचं पाणी ड्रम भरून घेतात, 1-2 ड्रम, आणि कावडी घेतात आणि 4-5 दिवस मग ते पायी प्रवास करतात. पायी प्रवास करून ते यात्रेच्या दिवशी गावामध्ये येतात आणि मग ते पैठणच्या पाण्याने देवाला अभिषेक घालतात. तर असं आहे. तर यात्रेच्या दिवशी किरणनी असं शूट घेतलं होतं ना ड्रोननी. तर कावडी आल्या होत्या ना गावामध्ये, कावडीवाल्या मुलांचं असं स्वागत करत होते गावातले लोक सगळे, डीजे वगैरे लावलेला होता. तर यात्रेच्या दिवशी किरणने असं सकाळ सकाळ शूट घेतलं होतं कावडी गावात आलेल्या. तर किरणचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे. तो आता छान फोटोशूट पण करतो आणि लग्नाच्या ऑर्डर पण घ्यायला लागलाय. तर व्हिडिओ शूटसाठी, फोटोशूटसाठी तुम्हाला लागत असेल फोटोग्राफर, तर किरणचा नंबर मी स्क्रीनवर दिलेला आहे, त्याला नक्की कॉल करा तुम्ही. खूप छान फोटोशूट घेतो तो आता. तर चला आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते आता. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर. तोपर्यंत बाय. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचे. सर्वांना श्री स्वामी समर्थ.